नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत क्वाड्रंट फ्युचर टेक या आयपीओ बद्दल. या व्हिडिओत आपण कंपनीचा बिझनेस, कंपनीचे फायनान्शियल व आयपीओची कंप्लीट डिटेल्स व लेटेस्ट ग्रे मार्केट प्रीमियम हे सर्व पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक व चॅनलला देखील सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम मित्रांनो, आपण कंपनीचा बिझनेस मॉडेल जाणून घेऊया की कंपनी नक्की काय बिझनेस करते. क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेड ही मित्रांनो 2015 मध्ये कंपनी बनली होती. त्यानंतर मित्रांनो कंपनी नेक्स्ट जनरेशन ट्रेन कंट्रोल अँड सिग्नलिंग सिस्टीम फॉर इंडियन रेल्वे कवच प्रोजेक्ट्स म्हणजे मित्रांनो ही कंपनी रेल्वे सेक्टरसाठी काम करते. रेल्वेला लागणाऱ्या ज्या केबल्स वगैरे वस्तू आहेत त्या सर्व ही कंपनी मित्रांनो रेल्वेला बनवून देते. म्हणजे मित्रांनो या सेक्टरची मित्रांनो कंपन्या बाकी बघितलं जसं की RVNL, IRFC या कंपन्या मित्रांनो ऑलरेडी ग्रो आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मित्रांनो ही कंपनी देखील चांगला आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसू शकते इन फ्युचर. आणि प्लस मित्रांनो हा रेल्वे सेक्टर आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की रेल्वे सेक्टर येत्या भविष्यामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करू शकतो. आतापर्यंत देखील गेले 5-6 वर्ष जर आपण रिटर्न पाहिले तर रेल्वे सेक्टरच्या सर्व स्टॉकने खूप चांगले आपले रिटर्न्स दिले आहेत. त्यामुळे मित्रांनो माझ्या मते तरी असं वाटतं की मित्रांनो हा स्टॉक देखील तुम्हाला फ्युचरमध्ये चांगला बेनिफिट देऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो ही कंपनी जी आहे फॅसिलिटी विलेज बास्मा, त्यानंतर मोहाली फॉर मॅन्युफॅक्चरिंग टेस्टिंग अँड डेव्हलपिंग स्पेशलिटी केबल्स अँड हार्डवेअर फॉर द ट्रेन कंट्रोल अँड सिग्नलिंग डिव्हिजन. म्हणजे मित्रांनो ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग आणि टेस्टिंग करते मोहालीमध्ये आणि विलेज बास्मामध्ये. त्यानंतर मित्रांनो कंपनी इज टेक्नॉलॉजी ड्रिव्हन विथ द प्रोडक्ट दॅट मीट ISO, IRIS अँड TS स्टँडर्ड अँड फॉलो स्ट्रिक्ट क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम फॉर स्पेशलिस्ट केबल्स. कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग टेस्टिंग मित्रांनो इथे मोहाली सांगितले, मोहाली पंजाबमध्ये इथे कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग टेस्टिंग होते. त्यानंतर ॲज ऑन 31 ऑक्टोबर 2024 नुसार कंपनीकडे 295 एम्प्लॉईज आहेत. तर मित्रांनो कंपनीचा बिझनेस जाणून घेतल्यानंतर आता आपण IPOचे डिटेल्स पाहूया. हा मित्रांनो IPO 7 जानेवारी ते 9 जानेवारी पर्यंत ओपन असेल. IPOची लिस्टिंग मित्रांनो या 14 तारखेला होईल. त्या फेस व्हॅल्यू 10 पर शेअर असेल. त्यानंतर प्राइस बँड मित्रांनो इथे 275 ते 290 पर शेअर इथे निश्चित केले आहे. लॉट साईज मध्ये मित्रांनो 50 शेअर्स असतील. टोटल इश्यूज आहेत मित्रांनो 290 करोडचा हा IPO असेल. फ्रेश इश्यू त्यात मित्रांनो 290 कोटींचा असेल. म्हणजे मित्रांनो एक चांगली गोष्ट आहे, यामध्ये ऑफर फॉर सेल नाहीये. सगळा जो पैसा आहे तो मित्रांनो फ्रेश इश्यू मध्ये यूज करण्यात येणार आहे. म्हणजेच कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी की कंपनीच्या फ्युचर ग्रोथसाठी वापरण्यात येणार आहे. याची लिस्टिंग मित्रांनो BSE आणि NSE दोन्हीकडे होईल. IPOचा टाइम टेबल बघितलं तर मित्रांनो हा IPO 9 जानेवारीला क्लोज होईल. याची अलॉटमेंट मित्रांनो शुक्रवारी 10 जानेवारीला लागेल. त्यानंतर मित्रांनो रिफंड इथे 13 जानेवारीला मिळेल. त्यानंतर क्रेडिट शेअर्स टू डीमॅट अकाउंट इथे 13 जानेवारीलाच, म्हणजे सेम डे रिटर्न आणि सेम डे इथे क्रेडिट पण शेअरचे इथे होईल. तर ते लिस्टिंग मित्रांनो 14 तारखेला असेल. त्यानंतर मित्रांनो IPO लिस्ट झाल्यानंतर प्रमोटरची होल्डिंग इथे 70% वरती येईल. त्यानंतर मित्रांनो IPOची माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण कंपनीचे फायनान्शियल रेकॉर्ड पाहूया. ते मित्रांनो मार्च 2022 मध्ये कंपनीकडे 112 कोटींची असेट होती. त्यानंतर मित्रांनो आता 30 सप्टेंबर 2024 नुसार कंपनीकडे 149 कोटींची असेट आहे. म्हणजे मित्रांनो कंपनीचे असेट मित्रांनो वाढलेली आहे. 2023 मध्ये 118 कोटी होती. 2024 मध्ये मार्च 2024 मध्ये 142 कोटी. तर आता 30 सप्टेंबर नुसार आता कंपनीकडे जवळपास 150 कोटी इतकी असेट आहे. कंपनीचा रेव्हेन्यू मित्रांनो तुम्ही पाहू शकता. मार्च 2022 मध्ये इथे 104 कोटींचा रेव्हेन्यू होता. त्यानंतर 2023 मध्ये 152 कोटींचा, 2024 मध्ये 151 कोटींचा व 30 सप्टेंबर 2024 नुसार 65 कोटींचा कंपनीकडे रेव्हेन्यू जनरेट करत आहे. म्हणजे मित्रांनो रेव्हेन्यू कंपनीचा वर खाली किंवा कॉन्स्टंटच इथे पाहायला मिळत आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितलं तर मित्रांनो 1.94 कोटींचा प्रॉफिट कंपनीकडे होता 2024 मध्ये. तो मित्रांनो आता 2023 मध्ये तर 13 कोटींचा होता. त्यानंतर 2024 मध्ये तर 14 कोटींचा होता व मित्रांनो आता 30 सप्टेंबर 2024 नुसार जो मित्रांनो प्रॉफिट जो आहे तो कंपनीचा निगेटिव्ह मध्ये गेलेला आहे, मायनस मध्ये गेलेला आहे. त्या मित्रांनो फायनान्शियल बघितलं तर मित्रांनो ही कंपनी मला स्ट्रॉंग असं दिसत नाहीये. नेटवर्क मित्रांनो ते 2022 मध्ये 15 कोटींची नेटवर्क होती. ते आता मित्रांनो 34 कोट्यांवरती इथे आलेली आहे. ती पण मित्रांनो 2023 मध्ये 29 कोटी होती. 2024 मध्ये 44 कोटी. नेटवर्क पण मित्रांनो इथे हलकीशी इथे मित्रांनो इथे पाहायला मिळत आहे. पण 2024 नुसार हे 2025च्या क्वार्टरली रिझल्ट मध्ये तर मित्रांनो ही कमीच दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो रिझर्व्ह अँड सरप्लस बघितलं तर मित्रांनो 2022 मध्ये 5.61 कोटींचा रिझर्व्ह सरप्लस होता. त्यानंतर 2023 मध्ये 19.42 कोटी, 2023 मध्ये 34.11 कोटी, तर 30 सप्टेंबर 2024 नंतर 4.18 कोटी इतका कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस इथे दाखवत आहे. मित्रांनो रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये पण मित्रांनो 2022 पासून बघितलं तर मित्रांनो काहीच वाढ होताना दिसत नाही.
टोटल बॉरोइंग मित्रांनो इथे 2022 मध्ये 80 कोटी इतकी होती, ती आता 30 सप्टेंबर 2024 98 कोटी आहे. म्हणजे मित्रांनो 2022 मध्ये 80 कोटी कर्ज होतं, तर मित्रांनो आता 98 कोटी कर्ज आहे. म्हणजे मित्रांनो इथे डेप्ट पण इथे मित्रांनो वाढलेलं इथे दिसत आहे. माझ्या मते तर मित्रांनो कंपनी फायनान्शियल ते मित्रांनो स्ट्रॉंग काही दिसत नाही. कंपनी फायनान्शियल खूप वीक आहे. की परफॉर्मन्स इंडिकेटर बघितलं तर मित्रांनो रिटर्न ऑन इक्विटी इथे 33.41%, तर आरओसी इथे मित्रांनो 26.12%. डेप टू इक्विटी मित्रांनो इथे 1.86 आहे. मित्रांनो तुम्हाला मी डेप दाखवलं त्यानुसार मित्रांनो हा याचा जर रेशो मध्ये कन्वर्ट केलं तर 1.46 इथे डेप टू इक्विटी आहे. तो पण मित्रांनो डेप टू इक्विटी पण इथे चांगला आपल्याला दिसत नाही. त्यानंतर मित्रांनो रिटर्न ऑन नेटवर्क मित्रांनो 33% आहे. पॅट मार्जिन इथे 9.68 आहे. तर प्राइस टू बिग व्हॅल्यू इथे 19.73 इतकी आहे. त्यानंतर मित्रांनो कंपनीचा ऑब्जेक्टिव्ह काय आयपीओ आणण्यामागे ते आपण पाहूया. फंडिंग लॉंग टर्म वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ कंपनीला लॉंग टर्म वर्किंग कॅपिटल इथे हवा आहे. त्याच्यासाठी या आयपीओ मधून मिळालेल्या पैशाचा इथे वापर करण्यात येईल. त्यानंतर कॅपिटल एक्सपेंडिचर फॉर डेव्हलपमेंट अँड इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम, म्हणजेच कंपनीचे मित्रांनो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे तो मित्रांनो इथे कंपनीला कमी करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो प्री पेमेंट और रिपेमेंट फॉर ऑल पोर्शन आउटस्टँडिंग वर्किंग कॅपिटल लॉंग टर्म अवेलेबल बाय कंपनी. म्हणजे मित्रांनो इथे कंपनीकडे जे काय आउटस्टँडिंग वगैरे डेप्ट वगैरे ते कंपनीला इथे क्लिअर करायचं आहे. त्यानंतर जनरल कॉर्पोरेट पर्पज साठी इथे यूज होणार आहे. कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह ते मित्रांनो बेसिक आहे, जसे बाकी कंपनीचे असतात तसेच आहेत. सबस्क्रिप्शन डिटेल्स पाहूया मित्रांनो. इथे मित्रांनो QIP कॅटेगरी मित्रांनो इथे 0.04x ने इथे मित्रांनो सबस्क्राईब झालाय. म्हणजे मित्रांनो अजूनही कोटा इथे रिकामाच आहे. 30 लाख शेअर इथे ऑफर होते, तर मित्रांनो 1,32,700 साठीच इथे बिल्ड लागलेले. म्हणजे मित्रांनो QIP कॅटेगरी मध्ये तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला इथे लागू शकतो. त्यानंतर मित्रांनो नॉन इन्स्टिट्यूशनल बायर्स कडून मित्रांनो इथे 17.85 टाइम्स इथे सबस्क्राईब झालेला आहे. बिग NI कॅटेगरी मित्रांनो इथे 16 टाइम्स सबस्क्राईब झाले आहे. त्यानंतर मित्रांनो स्मॉल NI कॅटेगरी मधून इथे 21 टाइम्स इथे सबस्क्राईब झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो रिटेल कॅटेगरी मित्रांनो पाहू शकता 39x ने इथे मित्रांनो सबस्क्राईब झालेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही 12x ने इथे सबस्क्राईब इथे ह्या आयपीओ झालेला आहे. ह्या कंपनीच्या आयपीओ साठी मित्रांनो लोकांकडून चांगला प्रतिसाद इथे पाहायला मिळत आहे. ग्रे मार्केट प्रीमियम जर मित्रांनो बघितला तुम्ही, आज 8 तारीख आहे. मी आजच्या ह्या टाइमला व्हिडिओ बनवतोय त्या टाइमला मित्रांनो याचा JMP मित्रांनो 210 इतका दाखवत आहे. एस्टिमेटेड लिस्टिंग प्राइस इथे मित्रांनो 500 दाखवत आहे. व इथे तुम्ही पाहू शकता 72.41% इथे तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात. मित्रांनो 209 ची आयपीओ प्राइस होती, तर मित्रांनो हा आयपीओ 500 ला इथे लिस्ट होऊ शकतो. मित्रांनो हे इथे क्लिअरिटी नाहीये, हा फक्त एक अंदाज असा वर्तवण्यात येतो की नक्की कितीला लिस्ट होईल. इथे मित्रांनो JMP 210 दाखवत आहे. प्लस इथे एका लॉट मध्ये इथे 50 शेअर्स आहेत. जर तुम्ही 210 × 50 केलं तर मित्रांनो इथे तुम्हाला 10,500 इथे तुम्हाला प्रॉफिट पाहायला मिळू शकतो. तुम्हाला जर मित्रांनो आयपीओ ला अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला नक्की विचारा. तुम्ही देखील तुमचे ॲनालिसिस करा व तुम्ही आयपीओ ला अप्लाय करणार आहात का नाही हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक व चॅनल सबस्क्राईब देखील करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.